हॅलो, नमस्ते. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्व? आय होप ऑल गोईंग वेल. वाटाण्याचा सीझन संपतोय म्हणून म्हटलं चला आज वर्षभरासाठी वाटाणे स्टोअर करून ठेवूयात. हो, बरोबर ऐकलंय तुम्ही. वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल वर्षभर कसे टिकवायचे? अहो काळजी कशाला करताय? मी सांगते ना, माझ्या पद्धतीने एकदा करून तर बघा. आपण मार्केटमधून आणतो ना, चव अगदी तशीच लागते. त्यासाठी मी 2 चमचे साखर टाकणार आहे आणि 1 चमचा मीठ टाकणार आहे. जेव्हा घरी भाजी काय करायची काही सुचत नाही किंवा घरी पाहुणे आल्यावर आपल्याला मटर पनीर करायचं आहे, तेव्हा तुम्ही बिनधास्त ते वाटाणे वापरा. आणि अशा बऱ्याच काही रेसिपी आहे, ज्या तुम्ही सीझन नसतानाही मटर वापरून करू शकता. आता पाण्याला उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये सोललेले वाटाणे टाकणार आहे, जे की मी काल रात्रीच सोलून ठेवले होते. आणि हो, हे वाटाणे उकळत्या पाण्यातच टाकायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी हे असेच ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकता वाटाणे हे हळूहळू वरती तरंगत आहेत. वाटाणे हे आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही आहेत. आपल्याला फक्त हे 3 मिनटं पाण्यातून काढायचे आहेत, म्हणजेच ब्लांच करून घ्यायचे आहेत. 3 मिनटं झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी थंडगार पाणी घेऊन त्यामध्ये आईस क्यूब टाकलेत. वाह! काय सुंदर कलर आलाय. अगदी मार्केटमधून आणतो तसे दिसत आहेत. आता हे शिजवलेले वाटाणे आपल्याला ह्या थंडगार पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. वाटाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी ह्यातील एक्सेस वॉटर हे ड्रेन करून घेणार आहे. एक्सेस वॉटर ड्रेन करून झाल्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आणि त्यावर हे वाटाणे पसरवून द्यायचे आणि हे असेच अर्ध्या तासासाठी ठेवायचे. अर्धा तास झालेला आहे आणि हे वाटाणे पूर्णपणे सुकलेले आहेत. आता हे वाटाणे स्टोअर करून ठेवायला तयार आहेत. मी मार्केटमधून झिपलॉकची पिशवी आणली होती. तुम्ही बघू शकता ही कशा प्रकारची असते. ही मार्केटमध्ये कुठेही सहज उपलब्ध होते. तुम्ही कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये हे स्टोअर करून ठेवू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.